ही वाईट परिस्थिती ही बेड अवेलेबिलिटीची आहे. एकूण वाढणाऱ्या केसेस जर बघितल्या तर साधारणतः केंद्राच्या याच्यानुसार 12 तारखेला जे केसेस असतील हे पुणे जिल्ह्यामध्ये 376 व्हेंटिलेटरचे बेड कमी पडतील. त्यामुळे ही सगळ्याच नागरिकांची जी जबाबदारी आहे. कालच जे गाईडलाईन्स आलेले आहेत त्याचं आपण सगळ्यांनी थोडं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. प्रशासनाच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक आपली लहान मुलं दगावली. यूकेमध्ये जो स्ट्रेन आहे या यूकेच्या स्ट्रेनमध्ये लहान मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा स्प्रेड दिसतो. पण यामध्ये अजूनही कुठलाही कन्क्लुझिव्ह स्टडी नाही की क्लिनिकल रिसर्च किंवा असा कोणताही स्टडी नाही की लहान मुलांना वॅक्सिन देणं सेफ आहे का किंवा नाही. त्यामुळे याविषयी घाईनं निर्णय घेता येणार नाही. आपण सातत्यानं मागणी करतो. मी हाऊसमध्ये तुम्ही ऐकलं असेल मी मागणी केली होती की 18 वर्षावरील सगळ्यांना सरसकट लस देण्यात येते. आता पुन्हा आमची हेल्थ कमिटीची मीटिंग आहे त्यामध्ये सुद्धा काही मागण्या मला आग्रहाने या दृष्टीनं करायच्या. माननीय आरोग्य मंत्र्यांना सुद्धा मी या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे की 18 वर्ष विशेषतः महाराष्ट्रासारखं राज्य जिथे प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसतो इथे 18 वर्षापूर्वी सर्वांना सरसकट लस देण्यात यावी याची मागणी आपण करतो. लहान मुलांच्या बाबतीत अधिकारी इथे झेंडूच्या पीडब्ल्यूडी ऑफिसची कन्सर्न असला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस माहिती देत असतो काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. जे मागण्या आहे त्या दृष्टीनं आपण डेफिनेटली असा प्रयत्न करू. अधिकारी नियुक्त करणं मला माहीत नाही पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा सोर्स मी नक्की क्रिएट करतो. राष्ट्रविधानातला एक रस्ता आपल्या समोरून जातो आपल्या कार्यक्रमासमोर कुठे जाऊन तो रस्ता थांबलेला आहे ते काम होणार का नाही होणार. कसं आहे त्यामध्ये स्थानिकांचा विरोध आहे. यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्यांना कोणीतरी आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला कॉम्पन्सेशन दिलं जाईल. काही लोकांनी अपुऱ्या माहिती अभावी सांगितलेलं आहे की याचा नॅशनल हायवे होणार आहे. म्हणून त्यांना हे जे कोणी सांगितलं त्यांना जर तुम्ही हे प्रश्न विचारले तर जास्त महत्त्वाचं मला असं स्वाभाविक असं हे म्हणणं आहे. यामध्ये महत्त्वाचं काय असतं की इथे कॉम्पन्सेशन दिलं गेलेलं आहे. संपूर्ण अष्टविनायक प्रोजेक्ट हा मागच्या जे फडणवीसजींचं जे सरकार होतं त्या काळात जो घेतलेला निर्णय आहे टुरिझमसाठी खरंच चांगला प्रोजेक्ट आहे. रस्ते होत आहेत पण ग्रामस्थांची मागणी आहे अनेक स्थानिकांचीही मागणी आहे की आम्हाला प्रामुख्याने प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही असं नाहीये. मी आता सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली म्हणजे दुर्दैवानं इथे मला जागा असती तर मी तुम्हालाही त्या बैठकीला आतमध्ये बोलवणार होतो पण आधीच आपल्याकडे जागायचा थोडा हे असल्यामुळे मी तुम्हाला याच्यामध्ये हे केलं नाही. पण एकूण जर तुम्ही डेथ बघितल्या आतापर्यंत झालेल्या डेथ बघितला तर जुन्नर तालुका सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो. नक्कीच आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील साहेबांचा अनुभव असेल त्यांचा अधिकार असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक उजवेपण आपल्याला नक्कीच जाणवू शकतं. पण असं होत असताना जुन्नर तालुक्यामध्ये अंधाधुंद अनागोंदी असं अजिबात नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तालुक्यातही नियोजन होतं आणि आता त्याच संदर्भात मी संपूर्ण बैठक घेतली आणि यातून तुम्हाला पुढच्या काळामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील. सर कोरोनाचा अहवाल तयार केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पत्रकारांना माहिती द्यायची असं ठरलं गेलं वर्षापूर्वी. अजूनही 7:30 आठवड्यातून रिपोर्ट दिला जात नाही. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि कोविड व्यवस्थापनाचे प्रमुख तहसीलदार यांच्यामध्ये पण मिळणे. तर यामध्ये मी तुम्हाला अशी विनंती करेन की आपण सिनियर पत्रकार आहात तर आपण एक प्रोटोकॉल किंवा एक प्रोफॉर्मा तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना बनवून दिला की आम्हाला साधारणतः या स्वरूपातला अहवाल हवा तर त्या स्वरूपातल्या सूचना मी लगेच प्रशासनाला देतो. फक्त तो प्रोफॉर्मा बनायला लागेल. कारण होतं असं की RT-PCR टेस्ट किती झाल्या याचीच माहिती फक्त अधिकारी देऊ शकतो. कारण रिपोर्ट्स येण्यासाठी काही काळ जातो. रिपोर्ट्स येण्यासाठी काही काळ जातो त्यामुळे कधी 24 तास लागतात कधी 48 तास लागतात. त्यामुळे एक्झॅक्ट पॉझिटिव्हिटी हे तुम्हाला कळत नाही. आता हेल्पलाईन जी सुरू करते या हेल्पलाईनच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला रोजची रुग्णांची आकडेवारी असेल आलेले पॉझिटिव्ह रिपोर्ट्स असतील होम आयसोलेशनचे लोक असतील या संदर्भातली माहिती तुम्हालाच नक्की मिळेल. एवढंच की माझी पत्रकारांनाही मागे विनंती आहे की गेल्यावेळी हा प्रयत्न झाल्यानंतर काही जेव्हा खूप एक पॅनिक होती ज्यावेळी एक सोशल स्टिग्मा या सगळ्या विषयाविषयी होता त्यावेळी काही नावं बाहेर आल्यानंतर काही जणांना त्रास झाला अशा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. तर अशा गोष्टी होणार नाहीत याची आपण सगळे दक्षता घ्या. पण आपण प्रोफॉर्मा तयार करा.
मी तो प्रशासनाला देतो आणि त्या प्रोफॉर्मामध्ये दररोज संध्याकाळी 6:00 तुम्ही सांगाल त्या वेळेपर्यंत जी काही आकडेवारी उपलब्ध असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तुम्ही थेट माझ्या ऑफिसशी मी तुम्हाला माणूस कनेक्ट करून देतो. माझ्या ऑफिसशी तुम्ही थेट संपर्क साधता तर माझं ऑफिस त्याचं कोऑर्डिनेशन म्हणून तुमच्याकडे काम करेल. सर कोविड ओझर सेंटर जे चालू होतं ते सध्या परिस्थिती पुन्हा हँडओव्हर होत नाही असं काही कानावरती येत आहे. रुग्णसंख्या जवळपास 7 ते 24 आता ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि आपण 17चा आकडा जवळपास पार केला आहे. तर आता या प्रशासकीय मीटिंगमध्ये तसं काही झालं आहे का जिल्ह्यात? नाही, ओझरचं कोविड सेंटर हे हँडओव्हर झालेलं आहे. CC-मध्ये एकूण रुग्ण आहेत आणि ओझरचंही फुल कॅपॅसिटीमध्ये आपण ते सुरू करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तालुक्यातल्या एकूण CCC बेडची जी संख्या म्हणजे कोविड केअर सेंटरच्या बेडची संख्या आहे जी साधारणतः 620 बेड असते एकूण संख्या. आता जवळपास 256 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये. तर होम आयसोलेशन कमीत कमी करून जास्तीत जास्त CCCला कन्व्हर्ट करून जेणेकरून कुटुंबामध्ये स्प्रेड होणार नाही या दृष्टीने सुद्धा आपल्याला काही पावलं उचलावी. सर ओझर कोविड सेंटर यापूर्वी ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीची मानव होती. असे असतानाही तिथले जे मटेरियल आहे ते म्हणजे PPE किट वगैरे असतील किंवा ग्लोव्ज असतील ते त्या नदी पात्रात टाकलं असं तिथे स्थानिक लोक सांगत होते. मग ते घेणार होते उचलून घेऊन जाणार होता श्रद्धे दिला होता. तसं झालं नाही असं तिथे स्थानिक लोकांचा आरोप. यावेळेला पण ती परिस्थिती नाटक या संदर्भातला बेसिकली बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा बायो वेस्ट जे म्हणतो बायो वेस्ट डिस्पोजल जे आहे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या. चालपाडीचा टोल नाका 1 एप्रिलला सुरू होणार होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेच्या माजी आमदारांनी तो रोखला. सर याविषयी काय सांगा? कसं चाळकवाडी टोल नाक्यामुळे खरं तर याआधी ज्या काही गोष्टी घडल्या यामध्ये कोणताही राजकीय भाग नाही. पण माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्पष्टपणे गोष्ट सांगितली की टोल ही आता अनिवार्य गोष्ट आहे. हे होत असताना माननीय आमदार अतुल बेनके आणि मी या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती की नारायणगाव बायपासचं काम पूर्ण झाल्यातरी चाळकवाडी टोल नाका हा सुरू करू. या मधल्या काळामध्ये गेल्या वर्षभरात जी काही कोविडची परिस्थिती होती त्यामुळे एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेला जी ही गोष्ट बसली त्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून एक रिव्ह्यू मिटिंग घेण्यात आली. या रिव्ह्यू मिटिंगमध्ये एकूण एखाद्या रस्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला निधी देण्यात आलेला निधी आणि त्यातून होत असणारं उत्पन्न याचा एक लेखाजोखा मांडण्याचा त्यामध्ये प्रयत्न झाला. जर तुम्ही बघत असाल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये नारायणगाव बायपास असेल, गिरघाट बायपास असेल, राजगुरुनगर बायपास असेल, कळंब बायपास असेल, मनसर बायपास असेल, आळेफाटा बायपास असेल, या सगळ्यासाठी मिळून एकूण निधी जर तुम्ही आज विचार केला किंवा मोशी चांदोलीचा आता तो अजून निधी वर्ग झाला असं विधान करणार नाही. पण या एकूण निधीचा जर विचार केला तर त्यांचं नॅशनल हायवेचं असं म्हणणं म्हणजे हा टोल नाका सुरू करण्यात यावा. यानंतर आमदार साहेबांनी मी तातडीनं बजेट डिरेक्टरांशी बोललो, नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या चेअरमॅनशी बोललो आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की नारायणगाव बायपास सुरू झाल्याशिवाय त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय हा चाळकवाडी टोल नाका सुरू करण्यात येऊ नये अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्याच्यावर त्यांचा पॉलिसी डिसिजन व्हायचा आहे. पण इथे जनतेच्या भावनेसोबत आम्ही सगळेजण एक वाक्य दिले आहोत. नारायणगाव बायपास तरी पण सुरू आहे. नारायणगाव बायपास आता लवकरात लवकर आपण सातत्यानं त्यांचा पाठपुरावा करतो. त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत की मध्यंतरी काही ग्रामस्थांनी कोर्टामध्ये एक केस दाखल केली होती एका अंडरपाससाठी. त्यांच्या समाधानासाठी त्यांना जो अंडरपास त्यांना हवा होता तेवढा खोलीचा खड्डा करून दाखवला, त्यामध्ये पाणी भरत होतं, तरी त्यांचं समाधान त्या खड्डा पाहून झालेलं नाही असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे याच्यावर आता त्यांनी कोर्टाची केस केलेली आहे. त्याच्यावर नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्याच्यावरचं उत्तर देईल आणि हे काही गोष्टी ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टीमुळे थोडासा विलंब होत आहे, पण तो लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिलेली आहे. तसं टोलचाच विषय निघाला म्हणून विचारतो की टोल घेतला जातो, गाडी घेताना रोड टॅक्स पण घेतला जातो. प्रत्येक गाडी घेतात 4 चाकी असो 2 चाकी असो, मग डबल पिळवणूक होत नाही असं वाटतं. तर आता यामध्ये या अनेक गोष्टी आहेत की नेमका टोल हा रस्त्याच्या निर्मितीसाठी घेतला जातो, रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी घेतला जातो आणि या इतर अनेक गोष्टींसाठी घेतला जातो. तर हा अनेक वर्ष वादाचा मुद्दा आहे. सर, हा अनेक वर्ष वादाचा मुद्दा आहे आणि यासाठी माननीय मंत्री महोदयांनी वारंवार नितीनजी गडकरी खूप सक्षमपणे काम करतात. जरी ते भाजपचे असले तरी सुद्धा ही गोष्ट मान्यच केली पाहिजे आणि त्यांनी वारंवार संसदेमध्ये ही गोष्ट सांगितली की ही वस्तुस्थिती आहे.
की जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील तर आपल्याला टोल द्यावे लागतील. आता ही या सरकारची पॉलिसी आहे. आपल्या हातात ही गोष्ट आहे की त्या माध्यमातून जास्तीत जास्त जे रस्त्यांची कामं आहेत ते आपल्याकडून करून द्यावी. म्हणजे तुम्ही जर या सगळ्या प्रपोजल्सचा विचार करत असाल तर जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त कामं आपण 2 वर्षात ही या पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातली असेल. आता पुणे नगर हायवेचा जो 6000 कोटींच्या फ्लायओव्हरची घोषणा केली, या गोष्टी असतील, हे इतके मोठे प्रोजेक्ट्स आपण आणण्याचे टोलची टोलवा टोली म्हणायला लागेल, कारण सगळ्यात पहिलं पत्र आपण दिलं होतं ते सोशल मीडियावरती आलेलं होतं. त्यानंतर ज्या दिवशी टोल सुरू होणार त्या रात्री पुन्हा आमदार महोदय आणि कार्यकर्ते तिथे स्थानिक ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा विरोधक जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करतायत. नक्की नागरिकांनी काय बोध घ्यायचं आहे? सगळेजण एका पेजवर ते यामध्ये कुठेही विरोध होऊ नये. अनेक काही मागच्या प्रकरणांमुळे बरीच बदनामी झालेली आहे. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड मी काही गोष्टी तुमच्याशी नंतर शेअर करीन, पण त्या ऑन रेकॉर्ड आल्या तर कारण कुणाविषयी काही टीका टिप्पणी नको म्हणून मी बोलत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की चांगली गोष्ट आहे ती व्हायला पाहिजे. वाहतूक कोणती कुणालाच नको आहे, ते सुरळीत करण्यासाठी. आणि स्थानिकांचं जे म्हणणं आहे, जे आपलं सगळ्यांचंच म्हणणं आहे की नारळ बायपास सुरू करा, मग चाळकवाडी टोलचा विचार करा. बायपास बरोबर अष्टविनायक महामार्गाचं काम चालू आहे आणि अष्टविनायक महामार्गाच्या अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. त्याचं सगळ्यात महत्त्वाची 2 कारणं लक्षात येत आहेत की अष्टविनायक महामार्गावर जे छोटे रस्ते जोडले जात आहेत तिथे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाडी एकदम वेगाने येत आहे आणि ज्या ठिकाणी टर्न आहेत, फॉर एक्झाम्पल लेनरली गोळेगाव फाटा तो एक आहे, त्याच्यानंतर अजून आपला ओझरचे नेटवर्कचे आपलं तिथे टर्न आहे, तिथे रिफ्लेक्टर अजूनही लावले गेलेले नाही आहे आणि त्यामुळे अनेक वेळा अपघात घडत आहेत. तर या संदर्भात अनेक वेळा त्यांना सांगून देखील ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि खरं तर तुम्ही एका फार महत्त्वाच्या मुद्दा मला वाटतं वाणीसाहेब गेल्या वेळी तुम्ही या प्रश्नावर लक्ष माझं वेधलं होतं आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की अधिवेशन संपलं की लगेच या संदर्भात आपणच म्हणाला होता की कळलं की या अधिवेशन संपलं की लगेच आपण याच्यावर बैठक घेणार आहोत. पण दुर्दैवानं आपण एका कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला बैठक घ्यावी लागते. पण याचा मी नक्कीच पाठपुरावा करेन. आमदार साहेबांशी सुद्धा या संदर्भात माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे की या संदर्भातला पाठपुरावा त्यांनी करून हे अपघात कसे कमी करता येतील. रोड सेफ्टीच्या दृष्टीने यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की यामध्ये रोड सेफ्टी कमिटी असते, ती बेसिकली नॅशनल हायवेसाठी असते. पण त्याच्या पूर्वीमध्ये या इतर काही गोष्टी विशेषतः अष्टविनायक हायवे क्रॉस करेल त्याचा विचार आमची एक याच्यामध्ये डिमांड अशी असणार आहे की हे जे ऑफिस